सी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। मुंबईची सीमा वाहतूकदारांनी अडवली, ठाणे मुलुंडच्या वेशीवर वाहनांच्या रांगा। राज्यातील ई-चलन प्रणाली आणि पोलिसांच्या कथित डिजिटल दरोड्याविरोधात राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। 5 मार्चच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटीने बेमुदत संपाची हाक दिली आहे। या बेमुदत संपामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे या प्रमुख शहरांमधील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। ठाण्यातील मुलुंड जकातनाका परिसरात आज सकाळपासूनच तणावाचे वातावरण पाहायला मिळाले। बस ओनर सेवा संघ आणि इतर संघटनांना हातात काळे झेंडे घेऊन आपल्या बस गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या, ज्यामुळे चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी आंदोलकांनी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे। सध्या नवघर पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। राज्यातील ई-चलन प्रणाली विरुद्ध पुण्यातही चालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी 11 वाजल्यापासून रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीने जोरदार निदर्शने केली। ई-चलनाच्या माध्यमातून केली जाणारी बेकायदेशीर वसुली थांबवावी या मागणीसाठी पुण्यात 2 तास रिक्षा आणि प्रवासी मालवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। आंदोलन केलेलं आहे। शासनाने आम्हाला ई-चलनाच्या माध्यमातून जे खंडणी वसूल करण्याची चाललेली वाहतूकदारांचा कणा मोडण्याचं जे शासनाचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन आहे। आणि जर हे अशाच प्रकारे जर धोरण मागे घेतलं गेलं नाही तर वाहतूकदार आत्महत्या करतील आणि वाहतूक व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। आणि हे जनतेचं आंदोलन आहे। आम जनतेला देखील या वाहतूक ई-चलनाचा, ज्यांच्याकडे स्कूटर आहे, कार आहे, अशा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला हा त्रास आहे। तर हे जनसामान्यांचं आंदोलन म्हणून त्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करीत। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।